दिव्य पुण्य नदींचं हे महात्म्य आहे की तिथं पूर्वजन्मकृती इहजन्मकृत सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होते। ज्या लोकांना सौभाग्य प्राप्त करून घ्यायचे असतात ते पुण्य नदीत स्नान करतात। तर शास्त्रीय आहे की पुण्य नदींमध्ये स्नान केल्यानं पुण्यवृद्धी होणार, तर पुण्यवृद्धी झाल्यावर पाप नाश ऑटोमॅटिकली होणार। मग ज्यांना माहीत आहे पाप नाश होते तर त्यांनी गेलं पाहिजे, जे बोलून राहिले की पाप धुण्यासाठी जातात तर त्यांनी गेलं पाहिजे ना। कारण की सिद्धांत धर्मक्षेत्राचा धर्मसिद्धांत आहे धर्मशास्त्राचा की भूलोकात बिना पापाचा जन्मच होत नाही। राजा असो की रंक असो, तो पाप केल्याशिवाय पाप भोगण्याच्या कारणाशिवाय तो भूलोकात जन्माला येणार नाही। ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला येत असतो। ज्याचे पाप सर्वतोपरी संपून गेलेले असतात, फक्त पुण्य शिल्लक असतात, ते दिव्य लोकाला जातात, त्यांचा पुन्हा जन्म होत नाही। हा सिद्धांत आहे धर्मशास्त्राचा। जे टोमणे मारून राहिले पाप धुण्यासाठी चालले त्यांना हे सिद्धांत मान्य आहेत, त्यांनी गेलं पाहिजे, कारण की त्यांचाही जन्म भूलोकात झालेला आहे। जो कोणीही फक्त अवतारी पुरुष सोडून बाकी सगळेच्या सगळे पाप भोगण्यासाठीच भूलोकात येत असतात। महाराज, खरं तर पुण्यासारख्या मोठ्या नगरीमध्ये एका तरुणीवर पहाटे 6 वाजता एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे। कसं पाहता या घटनांकडे? नांदेडमध्ये देखील तसाच प्रकार घडला। जर गुन्हा सिद्ध झाला त्याच्यावर, त्या व्यक्तीवर, तर बऱ्याच चौकात त्याची मुंडकी छाटली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच कायदा होता। छत्रपती शिवाजी महाराज बलात्काराला बऱ्याच चौकात त्याची मुंडकी छाटण्याची शिक्षा देत होते, निसंशय हाच कायदा लागू झाला पाहिजे जर अपराध सिद्ध झाला तर। महाराज, कुठेतरी भाजपचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। जे वाल्मिक कराड आहेत त्यांनाच मुख्य आरोप म्हणून CIDने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे। कशा पद्धतीने बघता अशा? मला जानकारी नाही डिटेल त्या विषयाची। महाराज, काल भाषणादरम्यान तुम्ही सांगितलात की नेत्यांचं, राजकीय नेत्यांचं जे आहे ते भगवीकरण झालं पाहिजे, हिंदुत्ववादीकरण झालं पाहिजे। कसं पाहताय? कशा पद्धतीने हे शक्य आहे? राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंचं सैनिकीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी, संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी, लव जेहाद खतम करण्यासाठी, लँड जेहाद नष्ट करण्यासाठी, सगळ्या प्रकारचे जेहाद हाणून पाडण्यासाठी आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंचं सैनिकीकरण अर्थात हिंदूंना वोटर बँक बनविणे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या हिंदूंना मी आवाहन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्या हिंदूंनी सडलेला जातीयवाद तोडून हिंदू म्हणून एकीभूत व्हावं आणि वोटर बँक बनावं, ज्यांना आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकतो। राजा लोकच राष्ट्राची स्थापना करतात, हिंदू राष्ट्राची किंवा इस्लामिक राष्ट्राची स्थापना कोण करणार? सत्तेत जे आहे ते करणार। मग सत्तेत जर हिंदूवादी लोक बसलेले असतील तर ते निसंशय हिंदूंचं कल्याण करतील। सत्तेमध्ये जर मुस्लिम धार्जिणे लोक बसलेले असतील तर ते मुसलमानांचं भलं करतील, गजवा करण्याचा प्रयत्न करतील, भारताचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करतील। म्हणून हिंदूंनी जागृत होऊन राजनीतीचं हिंदूकरण करण्याकडे हिरिरीनं वाटचाल करावी असं मी आवाहन करतो। जर आपल्याला हिंदवी स्वराज्य पाहिजे तर राजा छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, जर आपल्याला रामराज्य पाहिजे तर राजा भगवान श्री रामचंद्र प्रभू पाहिजे। ऐरागैरानं थू गैरा राजा बनलेला असेल आणि आपण धर्मराज्याची, रामराज्याची किंवा हिंदवी स्वराज्याची कल्पना करत असू, ते हा आपला भ्रम आहे, हे आपली मूर्खता आहे। म्हणून हिंदूंनी सडलेला जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडून हिंदू म्हणून एकीभूत व्हावं आणि मोठ्या आनंदाची गोष्ट आहे की हिंदूंनी सडलेला जातीवाद त्यागून एकीभूत झालेले आहेत। याचं प्रतीक आहे कुंभमेळ्यात 66 करोड लोकांनी आंघोळ केली। भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे, त्याच्यातले फक्त 94 करोड हिंदू आहेत, उरलेले 56 करोड कोण आहेत तुम्ही विचार करा। त्याच्यातल्या 94 करोड लोकांमधल्या 66 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात जातपातीचा विचार न करता आंघोळ केलेली आहे। ईश्वराच्या चरणी विलीन होण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोक्ष मार्गाची वाटचाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वतःला आध्यात्मिक बनवत ईश्वराकडे झुकाव करत ईश्वरीय मार्गावर चालण्याचा प्रयत्न केलेला आहे। अद्भुत आनंदाची गोष्ट आहे, निसंशय हिंदू राष्ट्राचा उदय झालेला आहे। महाराज, याचा अर्थच असा आहे का की हिंदूंचं जे ध्रुवीकरण अपेक्षित होतं सत्ताधाऱ्यांना ते झालेलं आहे? कारण आपण जसा दावा करतो सत्ताधाऱ्यांना अपेक्षित होतं का नाही होतं हे खाली माता जाणे, पण माझी अपेक्षा होती की हिंदूंचं ध्रुवीकरण झालं पाहिजे आणि हिंदू वोटर बँक बनला पाहिजे हिंदू राष्ट्रासाठी। सत्ताधारी सगळ्यांना, जे सत्ताधारी असतात त्यांना राजा बनलेलं राहण्याची इच्छा असते की मी राजा बनलेलं राहो, मग जे राजा बनवण्याला कारणीभूत असतात ती वस्ते वोटर बँक। आता सध्या वोटर बँक मुसलमान आहेत, 100% वोटिंग करतात,
हिंदू 45% वर वोटिंग करत नाही, त्याच्यातही हिंदू सडलेल्या जातीसाठी वोट करतात, आमच्या जातीचा उभा आहे, किंवा डाळ तांदळाच्या भावासाठी वोट करतात, टमाट्याच्या भावासाठी वोट करतात, कर्जमाफीसाठी वोट करतात. अशा प्रकारच्या मुद्द्यांसाठी हिंदू वोट करतात. मुसलमान फक्त इस्लाम हितासाठी वोट करतात. म्हणून इस्लामिक लोक म्हणजे मुसलमान लोक वोटर बँक आहेत. राजा लोक त्यांचे तळवे चाटतील, कारण की त्यांना सत्तेत बसण्याची इच्छा आहे. जर हिंदू वोटर बँक बनला तर हिंदूंचे तळवे चाटतील राजा लोक. हिंदूंना जर इच्छा आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं अधुरं राहिलेलं, पूर्ण न झालेलं स्वप्न आपण पूर्ण भारतावर साकार करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न संपूर्ण भारतावर साकार करण्यासाठी आपण हिंदू वोटर बँक म्हणून विकसित झालं पाहिजे. आपलंही राजाला भीती वाटली पाहिजे हिंदूंची भीती तेव्हा वाटेल जेव्हा हिंदू वोटर बँक असतील. आता राजाला बिलकुल परवा नाही हिंदूंच्या वोटिंगची. त्याचं कारण आहे हिंदू वोटर बँक नाही. महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण संदर्भ देत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राहुल सोलापूरकर असतील, त्यानंतर प्रशांत कोरटकर, ह्या लोकांनी जे आहे ते शिवरायांचा, संभाजी महाराजांचा अवमान केल्याचं कुठेतरी पाहायला मिळते. एका कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आणि इंद्रजित सावंत जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांना धमकी देताना शिवरायांचा देखील अवमान जो आहे त्या ठिकाणी या प्रशांत कोरटकरांकडून झालेला आहे. कसं पाहता या घटनांकडे? काय जे ही लोक छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर, हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील आणि ते जर सिद्ध होत असेल की यानं अपमान केलेला आहे तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे, भवानीच्या गळ्यात. हेच हिंदूंनी केलं पाहिजे. हिंसयती दुष्ट तथा दुर्गुणानाम सह हिंदू. समाजातील दुष्टांची आणि स्वतःच्या हृदयातील दुर्गुणांची जे लोक हिंसा करतात ते हिंदू आहेत. हिंदूंचं हे आद्य कर्तव्य आहे दुष्टांचा संहार करणे. वक्फ बोर्डाचा वाद जो आहे तो सध्या सुरू आहे. नवीन वक्फ बोर्डाचं विधेयक समोर येताना पाहायला मिळतं आणि त्याला कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय. खरं तर संविधानामध्ये वक्फ बोर्डाची तरतूद असल्याचा देखील दाखला दिला जातो किंवा ते संसदीय पद्धतीनं त्याची निर्मिती झालेली आहे. मात्र त्याला केंद्र सरकार हात लावते असा आरोप मुस्लिम पक्षकारांकडून होताना. संविधान काय आहे? बहुमताचं पुस्तक. इंदिरा गांधीने 140 संशोधनं केले त्या संविधानात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे मुळातलं संविधान होतं ते राहिलंच नाही. त्याला इतके प्रकारचे थिग्गळं लावले या काँग्रेसांनी की ज्याची हद नाही. ते मुळात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं ते राहिलंच नाही. आता राष्ट्रहितासाठी जे कायदे कानून बनवणं आवश्यक आहे. संविधान काय आहे? बहुमताचं पुस्तक. सगळे राजा लोक बहुमतानं कायदे कानून बनवतात आणि त्याला संविधान म्हणतात. म्हणून राजा लोकांनी राष्ट्रहितासाठी, हिंदू हितासाठी जे काही आवश्यक कायदे कानून आहेत ते केले पाहिजे आणि संविधानाचं शुद्धीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं संविधान ते पुन्हा निर्मित केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.